8 ते 10 गावामध्ये आज सर्वेक्षण चालू केलेलं आहे। त्या ठिकाणी JSW सारखी कंपनी तिथे आणून आज आपल्या शेतकऱ्यांचं तिथे नुकसान करणारे व्यवसाय आणत आहे। आज आपल्या सर्वांना माहित आहे की आज रेडी सारखा गाव पूर्णतः नामानिशान झालेला आहे। त्या ठिकाणी कुठेही काजू दिसत नाही, आंबा दिसत नाही, आज नारळ नाही, पोकळी नाही। तर अशा प्रकारचं उद्या या 8ही गावामध्ये जर अशा प्रकारचं सर्वेक्षण करून जर काम केलं तर हे सुद्धा गाव आज शेतकऱ्यांच्या दृष्टीने आज त्या लोकांनी आंबा, काजू, नारळ, पोकळी असे अनेक झाडं लावलेली आहेत। आज त्यांचं जर अशा प्रकारचं उत्खनन त्या ठिकाणी झालं किंवा त्या प्रकारची कंपनी तिथे आली, त्या ठिकाणी जर प्रदूषण झालं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। आणि आज जर एखादी गोष्ट शेतकऱ्यांना जर नको असली तर त्याने सरकारने सुद्धा याच्यावर विचार केला पाहिजे की आम्ही जे लोकांना पाहिजे, जे शेतकऱ्यांना पाहिजे ते आम्ही देण्यासाठी प्रयत्न करू। आज एखादी गोष्ट जर शेतकरी विरोध करत असतील आणि सरकार ते लादण्याचा प्रयत्न करीत असतील तर आम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभं राहणार, कोणत्याही प्रकारचं तिथे माघार घेणार नाही। आज सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये मठगाव येतो, याच्यापूर्वी सुद्धा त्या ठिकाणी मायनिंग सारखे उत्खनन झालेलं आहे। आज त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा नारळ, काजू, आंबा कोणत्याही प्रकारचं तिथे झाड लागू शकत नाही। आज ती जमीन ओशाड पडलेली आहे। आज त्या भागामध्ये पाण्याचा सुद्धा मोठा प्रश्न उद्भवलेला आहे। आणि अशा परिस्थितीत जर शासनाने जर ठरवलं की आम्ही हे उत्खनन करणार किंवा अशा प्रकारची मायनिंग कंपनी किंवा तिथे कंपनी आणणार तर त्याला आम्ही कडाडून विरोध केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही लोकांच्या बाजूने, जनतेच्या बाजूने त्यांचे जे जे प्रश्न असतील ते मांडण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करणार आहोत।